तर 10 दिवसात मराठा आरक्षणासंदर्भात मोठी ब्रेकिंग न्यूज मिळेल असं सूचक विधान अब्दुल सत्तार यांनी केलंय। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला न्याय मिळणार असं सत्तार म्हणाले। तसंच जरांगे पाटलांच्या अभिनंदनाचा ठराव मुस्लिम समाजाकडून करण्यात आल्याची माहिती सुद्धा सत्तारांनी दिली आहे। तर अभिनंदन करणं हे पाप असेल तर मी ते सारखं करणार असल्याचंही सत्तार म्हणाले। त्यामुळे सरकारमधील मंत्र्यांचा जरांगेंना उघड पाठिंबा असल्याचं सत्तारांच्या या भूमिकेतनं दिसतंय। क्या जरंगे पाटील साहेबांच्या मागणीचा विचार गांभीर्याने महाराष्ट्र सरकार करू लागला। सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजित दादा, तुम्ही पहा या 10 दिवसाच्या आत तुम्हाला ती ब्रेकिंग न्यूज तुमच्या सर्व चॅनलवर देण्याची व्यवस्था सरकारतर्फे आम्ही करू। मनोज जरांगे पाटील साहेबांचा स्वागत करणे, त्यांचा अभिनंदनाचा ठराव मुसलमानांनी घेणं हे पाप आहे का? आणि हा गुन्हा असेल तर मी रोज करल आणि जिल्ह्यात जाऊन करल असं नाही। त्यांनी आमच्या समाजाच्या बद्दल चांगल्या भावना जरांगे पाटील साहेबांनी व्यक्त केल्या, आम्ही त्यांचा सत्कार केला, स्वागत केलं। दुसऱ्याचा पोट दुखण्याचा खडकूछाप लोक टकटक करू लागले, त्यांचा काही प्रश्नच नाही याच्यामध्ये। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।